त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी देखील आपल्याला किरण पवार उद्योजक यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात। त्यानंतर जर पाहिले उत्कृष्ट गोलंदाज ही देखील ट्रॉफी आपल्याला किरण पवार यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात। आणि मालिकावीरची जी आपण ट्रॉफी पाहतोय ती या स्पर्धेचे आयोजक प्रकाश वसंत पवार यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात। आणि जाऊया आपण मित्रांनो इथून मात्र पहिल्या मॅचकडे। चला ऑफिशियल पंच नागेश उघडा आणि त्याच्या समवेत असतील अनंत पवार कांडरोली। चला दोन्ही ऑफिशियल पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। पहिली मॅच आपल्या भेटीला येत आहे भिंगार विपक्ष झुगरेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। आणि दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण सिरीजसाठी बाईक आहे आणि जर का तुम्ही क्वालिफाय झाला तर मात्र आम्ही कुणाचंही ऐकून घेणार नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। चला अनंता आणि चला लगेच ऑफिशियल पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। पुन्हा एकदा आपण सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आमदार चषक वर्णाई वर्णे यांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, तर संपूर्ण टीमचं देखील या अंतिम रात्रीमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आमचे DJ दादा यांचं देखील आजच्या रात्रीमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये रवींद्र आमच्या समवेत जोडले जातील, त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। काही क्षणातच मॅचला सुरुवात होईल। ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला। अरे पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला। अरे स्वराजाच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला, माझा शंभू राजा अमर झाला। छत्रपती संभाजी राजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व आदिवासी क्रांतीवीरांना त्रिवार मानाचा मुजरा करून इथून मात्र या अंतिम रात्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे। चला रवींद्र आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये जॉईंट व्हायचं आहे। इथून अगदी झुगरेवाडी टीमचा विचार केला तर कैलासजी खडके यांनी पॅक केलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। रवींद्र आपण जॉईंट व्हायचं आहे। पंच 1 मिनिट मॅच थांबवायची आहे फक्त।
ऑफिशियल पंच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. अगदी विचार केला ना झुगरेवाडे टीमचा प्रवीण बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे. याच वर्षी अगदी त्याला बाईक देखील प्राप्त झाली आहे आणि तो स्ट्राईक इनला आपण पाहू शकाल आणि त्याच्या समवेत छोटा पॅकेट बडा धमाका योगेश पारधीर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती आदिनाथ पहिली ओव्हर गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि फक्त एकच धाव प्रवीणच्या माध्यमातून ही पहिली धाव एकवटली जाईल झुगरेवाडी टीमसाठी. अगदी फुल लाईनचा चेंडू होता, बॅटला स्पर्श झाला परंतु गली रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अवघी एक धाव पहिल्या चेंडूवरती जोडली जाते. अगदी तेज तर्रार चेंडू होता पहिला फुल लाईनचा चेंडू आणि त्यावरती एक धाव एकवटली गेली. फुलटॉस बॉल गॅप शोधला आहे चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघाला आहे. क्षेत्ररक्षण कापत फाडत चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 या बॉलवरती आलाय चौकार. ठोकली फुल लाईनचा चेंडू त्याला मात्र ढकललं. 4 धावींसाठी आलेला चौकार आपण पाहिला. या वेळचा हा चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा अगदी फलंदाजांपासून दूर ठेवला. एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज आदित्यनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 5 धावा आपण पाहतोय. कुटापाचा बॉल त्याला मात्र फुल केलंय. फाईन क्षेत्र कव्हर करत असताना अजून एक योगेशच्या बाट मधन आलाय दर्जेदार आणि धमाकेदार हाय तोही चौकार. थँक्यू डीजी. 9 धावा फलकावरती 2 चौकारांशी 8 धावेवरती खेळत असताना योगेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, त्यावरती भरपूर समाचार घेणं गरजेचं होतं परंतु तसं घडलं नाहीये. अगदी बॅटच्या वरती कडेला हा बॉल चाटून मात्र पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि इथून 1 धावीची सांगता हे दोन्ही फलंदाज करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 10 धावा फलकावरती जॉईंट होतील. पहिलं षटक मार्गस्थ असताना सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रवीण आणि योगेशचा विचार केला तर 9 धावेवरती खेळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते या 2 सलामी वीरांच्या माध्यमातून. यावेळचा हा फटका देखील इथून मात्र फटका फसला गेलाय आणि प्रवीणच्या पारीचा इथून अंत झालाय. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये झुगरेवाडी टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना 10 धावा फलकावरती. इथून आपण देऊया डीजे. त्यांचे आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. नवीन फलंदाज निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या मैदानाचा विचार केला तर इथे धावा करणं थोडंसं अवघड. यानंतर मी विनंती करेल की पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर खांदा टीम आणि मोहपाडा टीम आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. सांघिक कोठ्यातलं दुसरं षटक
हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वैभवला आपण पाहू शकाल, परंतु स्ट्राईक इनला आता मात्र योगेशला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधना 2 चौकार देखील आपण पाहिले आहेत. प्रवीण बाद झाला, पहिला विकेट मात्र अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला. अगदी टॅप केला चेंडूला, चांगला चेंडू होता, त्यावरती अगदी एकच धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 11 धावा फलकावरती जॉईंट होतील. अगदी विकेट नंबर 2चं पतन. इथून मात्र झुगरेवाडी टीमला अजून एक धक्का. क्रमांक 2 ठोक डीजे. धावा फलकावरती 2 मोहरे इथून मात्र झुगरेवाडी टीमने गमावले आहेत. निवृत्ती आणि प्रवीण मात्र तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभवला आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी मार्कवरती देखील वैभव आहेत. इथून योगेशला साथ द्यावी लागेल. एकेरी दुहेरी धावा इथून जमा कराव्या लागतील, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. नशिबाचा पंच बाट थँक्यू. लेग बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा एकवटल्या जातील. धावा कशा आहेत या क्षणाला धावा येणं गरजेचं असेल. झुगरेवाडी टीमसाठी 4 धावा जॉईंट होतील आणि 4 धावेच्या बरोबरीने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आपण पाहतोय. अगदी विकेटच्या मागे थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा मात्र झुगरेवाडी टीमला इथून मिळत असताना आपण पाहतोय. इथून मात्र रिवाचा फटका. बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, परंतु विकेटच्या मागे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचाच फायदा घेत असताना दोन्ही फलंदाजांनी अगदी एक चुरटी धाव म्हणावी लागेल एकवटली जाईल ती झुगरेवाडी टीमसाठी आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना अगदी पळदरी गावाच्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती आपण वैभवला पाहू शकाल. कुटपाचा बॉल, त्याला केलाय हुक. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका. गडिया गड्या बुटा पण जाग्यावर मारी तो खुटा. चौकार. असताना आपण पाहू शकाल झुगरेवाडी टीमसाठी. मित्रांनो, व्यसन करायचं असेल ना तर ते मेहनतीचं करा, कारण रोग झालाच ना तर तो यशाचा होईल. आणि तेच मात्र योगेश इथे करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या मदतीने तिसरा चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. इथे चांगला चेंडू होता, त्याला मात्र सन्मान दिला आणि एक धाव पुन्हा एकदा जॉईंट होईल झुगरेवाडी टीमसाठी आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी देशमुख यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण आमदार चषक
वर्णे यांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांनी काल पॅक केलेली वाघाची वाडी ही टीम टॉप 6 मध्ये दाखल झाली आणि अक्षरशः काल आम्ही पाहिलं खूप चांगला खेळ वाघाची वाडी टीमच्या माध्यमातून आपण कालच्या रजनीमध्ये पाहिला, कालच्या रात्रीमध्ये पाहिला। आजची मेगा फायनल सन्माननीय आदरणीय आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष महादेवजी पिरकड साहेबांचे देखील इथे आगमन झालंय। त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून भरवली जाते आणि आदिवासी खेळाडूंना चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थाने निर्माण करून देण्याचं काम ज्या जोडीने केले नेहमीच, ते विष्णू खेर असतील, महादेवजी पिरकड असतील, प्रकाश पवार असतील, त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक वर्षी अगदी आदिवासी खेळाडूंना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देतं आणि आदिवासी खेळाडूंना अगदी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती। पुन्हा एकदा फुल केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक धाव तर एकवटली जाते, थोडंसं खराब फेकी पाहायला मिळेल, परंतु अतिरिक्त धाव मात्र इथून मिळणार नाही याची काळजी मात्र इथून क्षेत्ररक्षक घेत आहेत। गोलंदाजी मार्क वरती राहुलला आपण पाहू शकाल सांगे कोट्यातलं तिसरं षटक आणि धाव फलकाचा जर आढावा घेतला तर 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। फुल लेनचा चेंडू होता अगदी उजव्या इष्टीच्या बाहेर, विकेटच्या मागे थोडीशी चुकी आणि इथून मात्र एक धाव एकवटली जाईल। 23 धावा फलकावरती जॉईंट होतील। नक्की ज्या वेळेस नाणेफेकीचा कॉल गमावला होता ना जुगरेवाडी टीमच्या कर्णधाराने, त्याने सांगितलं होतं की आम्हाला या पहिल्या सत्रामध्ये 40 धावा करायच्या आहेत आणि खेळपट्टीचा विचार केला ना तर मित्रांनो 40 प्लस जर तुम्ही धावा केल्या ना तर त्या तुम्ही रोखू शकता, त्याचा बचाव करू शकता। त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारवरती या चेंडू बरोबर येत नाहीये, पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली, अगदी फलंदाज मागे सरकले होते, हुक करायचा होता, पण बॅटच्या जर आपण पाहिलं तर थोडंसं वरती हा चेंडू लागला आणि जो फटका खेळायचा होता ना योगेश यांना तो बॅटच्या रडारवरती आला नाहीये। परंतु जमीची बाजू अजूनही योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या बॅटमधनं आपल्याला 3 चौकार देखील पाहायला मिळतील आणि जोपर्यंत योगेश मैदानावरती असेल ना जुगरेवाडी टीमच्या आशा 40 प्लस करण्याच्या नक्कीच असतील, याच्यात मात्र शंका नाहीये। स्ट्राइक फलंदाज इथून मात्र रिवाजचा फटका, रोकठोक छाती ठोक आसमानी टोला, चेंडू झालाय 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 गुटीचा गोळा, इथून या बॉल वरती चौकार ठोकडीचे। चांगल्या पद्धतीने फलंदाजी करते जुगरेवाडी टीमचा विचार केला तर अगदी कैलासजी खडके पुरस्कृत जुगरेवाडी इथे दिलखुश शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःवरती अगदी नाराज आहेत, शफल झाले होते, जागा बनवली होती, फाईन क्षेत्र देखील निवडलं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। राहुलच्या माध्यमातून एका निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते। धावसंख्या 28 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल। या इथून मात्र पुन्हा एकदा विकेटच्या मागे वारंवार खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल भिंगार टीमच्या माध्यमातून। ही 3 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आहे। पहिली इनिंग खांदा टीम आणि मोहपाडा टीम आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे, नाणेफेकीसाठी लगेच आपण जॉईंट व्हायचं आहे। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषक वर्णाई वर्णे यांच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे।
पाण्याची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. अगदी खूप सुरेख आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. ते वर्णाई वर्णेकरांच्या माध्यमातून पर्व दुसरा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर 28 धावा आपण 29 धावा फलकावरती पाहतोय. योगेशचा विचार केला ना तर चांगली फलंदाजीच्या त्या बाटमधनं आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती खेळतोय 3 चौकारांशी. आणि आता मात्र अंतिम षटक असेल प्रगतीपथावरती आणि या अंतिम षटकामध्ये योगेशला फटकेबाजी करावी लागेल. अगदी महत्वाचे षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी सागरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. योगेश मैदानामध्ये थांबला आहे. चांगली फलंदाजी देखील करत आहे आणि त्याच्या साथीने वैभव देखील चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधनं देखील एक चौकार आपण पाहिला. अगदी रिवाजच्या माध्यमातून तो चौकार खिचला होता. परंतु इथे योगेशला स्ट्राईक वरती आणावं लागेल. जर का 40+ तुम्हाला धावा करायच्या असतील तर योगेशला इथून मात्र नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान. काय करेल मित्रा गोलंदाज. धावा मिळतील 4 4 4 ठेवा. समोर कोणीही असो धारीची भीती तिखटाची चव आणि त्या तिखटाचा ठसका आहे ना विरोधकाला लागायला पाहिजे. आणि तेच करत असताना ही जोडी मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करते. आत्मविश्वास अशी शक्ती आहे मित्रांनो जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवत असते. इथून मात्र एकदा एकवटली इथून कॅरी केला जाईल. पकडला जातोय झेल. इथून योगेश मात्र तंबूच्या आसऱ्याला अगदी निराश पावल्याने परतीचा प्रवास नक्कीच करत असेल. विश्वास उर्वरित चेंडूला सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. अजूनही जर विचार केला तर या अंतिम षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 3 चेंडूमध्ये एकाच दुसरा मोठा फटका जर का आला तर 40 पर्यंत धावसंख्या होईल. आणि दुसऱ्या सत्रामध्ये या मैदानाचा विचार केला ना तर गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे आणि त्यावरती धावा करणं दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं अवघड नक्कीच होईल. परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये या 2 फलंदाजांना इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल याच्यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज मात्र अंतिम षटक हाताळत असताना धीरज. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू उचलला जाईल फेकला जाईल. इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र धावबाद होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 4 ठोक डीजे.
आजच्या या अंतिम रात्रीमधले आपण पहिली मॅच पाहतोय. भिंगार विपक्ष झुगरेवाडी जी कैलासजी खडके यांनी पुरस्कृत केलेली झुगरेवाडी टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 36 धावा फलकावरती अंतिम षटक मार्ग सहजताना यावेळचा फटका अगदी खोलवरचा टप्पा. इथून एक धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 37 धावा फलकावरती जॉईंट होतील. तिथून अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल. चला विनंती असेल खांदा टीम सुदाम दादा आणि त्यानंतर मोहपाडा प्रशांत पवार. आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे आणि नाणेफेकीसाठी जॉईंट देखील व्हायचं आहे. अगदी अंतिम रात्र आहे आणि या अंतिम रात्रीमध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील याच्यात मात्र शंका नाही आहे. मानाची आणि सन्मानाची वर्णाई वर्णे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. A1 जोडी प्रकाश पवार आणि मनोज जोरे आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळचा फटका फसला आहे. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू कॅरी केला जाईल आणि इथून पहिल्या सत्राचा देखील खेळ समाप्त होईल. आणि या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना झुगरेवाडी टीमने 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा फलकावरती जॉईंट केल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष्य मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी क्रिकेटचा विचार केला ना तर आदिवासी क्रिकेट नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने ओळखला जातोय. आदिवासी क्रिकेटने अगदी ओपन क्रिकेटला देखील लाईनअपची शिस्त लावली. मी विनंती करेल स्पर्धेचे सर्व प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते विष्णूजी खेर साहेब अगदी आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय विष्णूजी खेर साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अगदी यशस्वी आयोजक आहेत. अगदी आपण पाहतोय प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. कॅमेरामॅनना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. शाल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन विष्णू खेर साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती आमदार चषक वर्णाई वर्णे क्रिकेट यांच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. अगदी वेळात वेळ काढून आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपला आभार आणि धन्यवाद. त्यानंतर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे पर्व 3 ज्यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचे अध्यक्ष होते आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे ते सन्माननीय आदरणीय महादेवजी पिरकड यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक
प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते महादेवजी पिरकड साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान पाहतोय। शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अगदी हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। अगदी वेळात वेळ काढून आपण इथेपर्यंत आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पिरकड साहेबांचे देखील पुन्हा एकदा आपला आभार आणि धन्यवाद। मॅचला मात्र इथून सुरुवात होईल पहिले सत्र। चला मी विनंती करेल खांदा टीम सुदामदादा आणि मोहपाडा टीम प्रशांत पवार खांदा टीम इथे उपस्थित आहे। मोहपाडा टीमचे कर्णधार या आपण लगेच नाणेफेकीसाठी। या मी विनंती करेल विष्णू खेर साहेबांच्या शुभ हस्ते या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जाईल। हा पहिला चेंडू आपण पाहिला, प्रवीण गोलंदाजी मार्क वरती आहेत। पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने आपण पाहिला, जिथे मात्र धाव मिळत नाहीये। 40 धावांचं लक्ष्य आहे समोर आणि ते गाठायचं असेल तर मात्र या दोन फलंदाजांना चांगली सुरुवात करावी लागेल। आडव्या बॅटने केलेला फटका झेल मात्र धरणीला दान झाला आणि इथून मात्र संधी होती फलंदाजाला बाद करण्यासाठी। संधी ही मित्रांनो वारंवार मिळत नसते, संधी ही चहात बुडालेल्या बिस्किटाप्रमाणे असते। थोडा उशीर झाला ना की ती हातातून गेली समजा आणि एका मोठ्या फलंदाजाला देखील जीवदान दिले जाते। धीरचा झेल मात्र धरणीला दान झाला आणि याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धावेचं अंतर देखील पूर्ण केलं। हा झेल मात्र कितपत महागडा ठरेल हा येणारा काळ आणि येणारा क्षण नक्कीच त्याचं उत्तर देऊन जाईल। टाप केलाय चेंडूला, इथून मात्र गली रिझम मध्ये हा झेल पहिला पाऊस आणि पहिला विकेट मित्रांनो नेहमी आनंद आनंद आणि आनंदच घेऊन येत असतो। ठोक डीजे आमदार चषक पाऊसला या वर्णे गावाचा, वर्णई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा। आमदार चषक पाऊसला या वर्णे गावाचा, वर्णई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा। आदिनाथला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव आपण फलकावरती पाहतोय। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। प्रवीण गोलंदाजी मार्क वरती अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, योग्य टप्पावरती गोलंदाजी करतोय। आतापर्यंत एक झेल जरूर झुगरेवाडे टीमने धरणीला दान केला, परंतु तदनंतर मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी केला गोलंदाजाने। अगदी आखूड टप्पाचा बॉल होता, त्याला अगदी पहिल्या स्लिपमध्ये दिशा देण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला होता फलंदाजाचा आणि पहिल्या स्लिपमध्ये मात्र झेल चांगल्या पद्धतीने कॅरी देखील केला नवीन फलंदाज आदिनाथ। यावेळचा फटका चांगला आहे, रोक ठोक छाती ठोक आसमानी टोला, चेंडू झालाय 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 गुटीचा गोळा। ठोक डीजे।
चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला बॉलची पूर्तता करायची आहे. अगदी धावफलकावरती आपण 7 धावा पाहू शकाल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 40 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भिंगार टीमच्या माध्यमातून केला जातोय. आदिनाथच्या माध्यमातून पहिलाच बॉलवरती षटकार आला. डावखुरा फलंदाज जर म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक फलंदाज आणि त्याच घातक फलंदाजाने पहिलाच बॉलवरती षटकार देखील ठोकून इरादे देखील स्पष्ट केले आहेत की या लक्ष्याचा पाठलाग आम्ही इथून मात्र यशस्वीरित्या करणार. हे सांगत असताना मैदानावरती पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला आणि सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा पाहतोय आपण. समोरच्या दिशेनं चेंडू फेकला होता खराब. इथून मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु 2च धावा मिळतील. अगदी थोडंसं इथून आपण खराब क्षेत्ररक्षण पाहिलं झुगरेवाडे टीमच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा या 2 फलंदाजांनी घेतला आणि 2 धावेच्या बरोबरीने 9 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आजच्या रात्रीमधली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. भिंगार विपक्ष झुगरेवाडी या 2 टीमच्या माध्यमातून अगदी सुरेख आयोजन आणि सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेनं बॉल होता अगदी समोर ठेवला होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथून एका निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण 9 धावा पाहतोय. इथून आपण देऊयात इथून डीझेला संधी. अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती आपण 9 धावा पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक झुगरेवाडी टीमच्या माध्यमातून भरत गोलंदाजी मार्कवरती. अगदी 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. येणाऱ्या काळांमध्ये जर विचार केला ना तर खडके साहेबांच्या माध्यमातून देखील एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बेकरेच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये देखील बाईक असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि ज्यांना कुणाला त्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल नाईटच्या स्वरूपामध्ये त्यांनी नक्कीच प्रकाशजी पवार कैलासजी खडके यांच्याशी संपर्क साधायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल कैलासजी खडके यांच्या माध्यमातून. जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र मॅच आपण पाहतोय भिंगार विपक्ष झुगरेवाडी. इथून मात्र फटका चांगला आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. मैदान की चारों ओर देखा ना वो चंद्रमुखी आई ना वो पारो आई. सामने आई गेंद को फोड़ डाला ठोक डाला. षटकार ठोकडी से
चाललाय क्रिकेटचा शानदार आणि रंगतदार हा खेळ. ठोकडीचे तुम्हाला स्वतःलाच निर्माण करायचा असतो आणि तो यशापर्यंत जर पोहोचायचा असेल ना झुगरेवाडी टीमला, तर इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. समोर संकट दिसलं ना मित्रांनो की त्या संकटाच्या डोक्यावरती पाय ठेवायचं असतं आणि झुंजायचं 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 असतं. जोपर्यंत विजय मिळत नाही ना तोपर्यंत माघार घ्यायची नाहीये. हे मात्र या गोलंदाजाला कार्य करावं लागेल. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजयला आपण पाहू शकाल. टॅप केलाय चेंडूला, गली पॉइंट मधून चेंडूला ढकललं जाते, शर्यत लागली जाते. इथून मात्र दोन धावा एकवटल्या जातील आणि 2 धावीच्या बरोबरीने 17 धावा फलकावरती जॉईंट होतील. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अजयला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल, कारण या क्रीडांगणाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांनी जर योग्य टप्पावरती चेंडू कॅरी केले ना तर मात्र फलंदाजाला धावा करणे थोडंसं अवघड होतं. सन्माननीय आदरणीय संजयजी वाघचौरे साहेबांचे देखील इथे आगमन झालं आहे. अगदी अरुणजी वाघचौरे साहेबांचे देखील इथे आगमन झालं आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर नेहमीच खूप साऱ्या आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कर्जत क्रिकेट असोसिएशन, आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष साहेबांचं या वर्णाई वर्णे चषक आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न अजयच्या पारीचा देखील इथून झाला अंत. तिसऱ्या विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इथून देऊयात डी. अरुणजी वाघचौरे साहेबांचं देखील आगमन झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा रजनी क्रिकेट मॅचचं आयोजन केलं आहे आणि जर कुणाला एंट्री करायची असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. संघ बुक झाले आहेत. अगदी कर्जतमध्ये जर आपण पाहिलं तर नेहमीच संजय नगर या क्रीडांगणावरती खूप सारे सामने त्यांच्या माध्यमातून भरवले जात आहेत. जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, जिथे जर सध्याची स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा पाहतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल इंटर झालेत. अगदी महत्त्वाचं षटक असेल, कारण 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रवीण असेल, भरत असेल, या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे 2 षटकामध्ये. आता मात्र वैभववरती जबाबदारी असेल की या 3ऱ्या षटकामध्ये या 2 फलंदाजांना रोखायचं. परंतु या 2 फलंदाजांचा नक्कीच विचार असेल की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या आणि ज्या 12 चेंडूमध्ये उर्वरित
40 धावा करायच्या आहेत ना, त्या या तिसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच या दोन फलंदाजाचा या मैदानावरती असेल, याच्यात मात्र शंका नाही आहे. परंतु मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे. भिंगार विपक्ष झुगरेवाडी या टीमच्या माध्यमातून चालू सामना आपण पाहतोय. कैलासजी खडके यांनी पुरस्कृत केलेली झुगरेवाडी टीम आडव्या बॅटने हा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अगदी प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल याच्यात मात्र शंका नहीं है. दो समय ना लगा तय करने में कि तुम्हें क्या करना है, वरना आने वाला समय और आने वाली गेंद ही बता देगा कि तुम्हारा और तुम्हारे टीम का क्या करना है. विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु अतिरिक्त बाहेर तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानावरती असाल, वेगावरती नियंत्रण नसेल ना मित्रांनो, तर दुर्घटना ही नेहमी घडली जाते. आणि तीच दुर्घटना इथे गोलंदाजाच्या बाबतीत घडली जाते. निवृत्ती वैभवसाठी ना सम्मानीय आदरणीय कर्जत प्रीमियर लीग, KPL आदिवासी प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून नेहमी भरवली जाते, ते सम्मानीय आदरणीय सोमनाथजी वाघमारे यांचे देखील इथे आगमन झालं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही आमदार चषक वर्णाई वर्णे यांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे कोणी मान्यवर आले असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 19 धावा फलकावरती आपण जर पाहिलं तर विकेटसाठी निवृत्ती कातकरी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी ते जमा झालं आहे. निवृत्ती कातकरी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी जमा झालं आहे. आणि एक महत्त्वाची सूचना असेल, जर कुणाला प्राइज लावायचं असेल ना, तर सर्वात प्रथम ते जमा करायचं आहे. इथून मात्र बॅटला बॉल स्पर्श झाला आणि विकेटचं पतंग देखील झालं, आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. कारण ज्या वेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला ना, अगदी फलंदाजाने ऑफिशियल पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही आणि स्वतःनेच बोट वरती केला आणि सांगितलं की मी बाद आहे. यालाच खेळाडू वृत्ती म्हणतात मित्रांनो. आणि खरोखर ज्या फलंदाजासाठी टाळ्या व्हायला हव्यात. 9 चेंडू आणि 20 ची गरज आहे. इथून वैभव नवीन फलंदाज, 9 चेंडू आणि 20 ची गरज. मॅच मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजासाठी मात्र 100 रुपयाचं जे कॅश प्राइज लावलं होतं ना, ते निवृत्ती कातकरी यांच्या माध्यमातून ते मात्र वैभवसाठी प्राप्त झालं आहे. मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी वैभवने यायचं आहे. अगदी मित्रांनो 9 चेंडू आणि 20 ची गरज आहे. पहिले मॅच अगदी रफ अँड टफ. एका साईडला सरळ बॅटने केलेला अगदी एक टप्पा, अखेरी चेंडू कॅरी केला जातोय, उचलला जाईल, फेकला जाईल. चांगली फेकी. याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 18 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण वैभवला पाहतोय. भिंगार विपक्ष झुगरेवाडी, कैलास खडके यांनी पुरस्कृत केलेली झुगरेवाडी टीम सध्याच्या स्थितीला एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. जर या मैदानाचा विचार केला, या क्रीडांगणाचा विचार केला, तर इथे धावा करणं थोडंसं अवघड आहे. आणि त्याच्याचमुळे अगदी या मॅचमध्ये
विजयाचं समीकरण पाहिलं तर 60% नक्कीच झुगरेवाडी टीमच्या बाजूने मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्या ज्या वेळेस गोलंदाजांनी योग्य टप्पावरती चेंडू फेकला आहे ना, त्या वेळेस फलंदाज बीट झाले आहेत. 22 दादा 22. येणारे 8 चेंडू 18ची गरज आहे. इथून मात्र पुन्हा एकदा विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपण योगेशच्या माध्यमातून पाहतोय. अगदी शप्पल झाले होते फलंदाज, जागा बनवली होती, फाईन क्षेत्र निवडलं होतं, परंतु बाटच्या रडारवरती हा चेंडू येत नाही. एकदा एकवटली जाईल. अनासांगिक धावसंख्या 23 या आकड्यावरती येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 17ची गरज आहे. 17 आणि इथून नक्कीच आपण खतरा पाहू शकाल. टीम भिंगार टीमवरती खतरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एका साईडने गोलंदाजी चांगली होत असताना वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा आपण 23 धावा पाहतोय. येणारे मित्रांनो 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17ची गरज आहे. अगदी जर विचार केला तर विजयदादा पाल यांची दावा टेलिकॉमची संपूर्ण टीम देखील इथे उपस्थित झाली आहे. त्यांच्या माध्यमातून नेटची सुविधा आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करूयात. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आज या मॅचच्या माध्यमातून, या शृंखलेच्या माध्यमातून आज इथे उपस्थित झाले आहेत. जे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत ना, त्या सर्वांचं आमदार चषक वर्णाई वर्णे क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. 6 चेंडू आणि मित्रांनो 17ची गरज आहे. इथून मात्र संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. या जगात मित्रांनो सहजी काही मिळत नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, चांगली कामगिरी करावी लागेल. इथून जर मॅच जिंकायची असेल ना, तर मात्र या 6 चेंडूमध्ये 17 धावा तुम्हाला करावाच लागतील. भिंगार टीम समोर आव्हान कडवं आहे, संकट मोठं आहे, पण संकट मोठं असलं तरी त्याला धीराने सामोरं जावं लागतं आणि ते कार्य करावंच लागेल. इथून बबलू पाल यांच्या माध्यमातून फलंदाजासाठी जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक दावा टेलिकॉम यांच्या माध्यमातून. चला, फलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आहे. दावा टेलिकॉमचे आमचे बबलू पाल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडू 17ची गरज. तुमच्या बॅटीला आणि तुमच्या ताकदीला तुम्ही बुद्धीची धार जोडा. समोर कोणीही असो त्याचा पराभव करता येतो, त्याला मैदानात लोळवता येतं मित्रांनो, आणि ती बुद्धीची धार इथून बॅटीला लावावी लागेल आणि तदनंतर मात्र इथून फलंदाजी करावी लागेल, कारण येणारे 6 चेंडू आणि 17ची गरज आहे. इथून बॅटचा स्पर्श झाला आणि विकेटच्या मागे मात्र चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा झेल कॅरी केला जातोय. चांगल्या पद्धतीने अजून एक झेल योगेशच्या माध्यमातून केला जातोय. इथून आपण जाऊया डीजे कडे.
रारा निर्माण करणारा हा होता दादा षटकार. कालच्या रात्रीमध्ये अशीच मॅच होती. 3 चेंडू 11ची गरज असताना अविनाश वाघने ठोकलेले 2 षटकार इथून आठवावे लागतील. पुन्हा एकदा षटकार ठोकला. चला माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आला आहे यशवंतजी पवार यांच्या माध्यमातून. अगदी धन्यवाद. चला 1 मिनिट ऑफ डिसिजन पेंडिंग असेल. मनोज झोरिया चला वाईट चेंडू असेल. एक धाव एक वाईट एक धाव जोडली जाईल आणि समीकरण आहे मित्रांनो 3 चेंडू आणि इथून मात्र 10ची गरज आहे. फलंदाज जर षटकार ठोकला तर दावा टेलिकॉम यांच्या माध्यमातून बबलू पाल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. चांगली फलंदाजी करतायत. फलंदाज जर विचार केला तर सागर 2 चेंडू 6 धावा वरती अगदी खेळतोय. येणारे असतील 3 चेंडू आणि 10ची गरज आहे. निवृत्ती गोलंदाजी मार्क वरती आहेत. मॅच मात्र चांगली पाहायला मिळते. पहिली मॅच पैसा वसूल मॅच. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचला आहे. अजून एक संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त पलटवार. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. या बॉलवरती आलाय श श श ष षटकार. डावातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. काय मॅच पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी सागरच्या माध्यमातून. अरे टोचतील हजारो लाखो काटे तुझला तू त्याच्याही आर पार हो. अरे टोचतील हजारो लाखो काटे तुझला तू त्याच्याही आर पार हो. कळेल कुवत तुझीच तुझला तू विजयाचा हकदार तर हो. विजयाचा हकदार तर हो. सागर मात्र मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवत असताना आपण पाहतोय 2 चेंडू 4ची गरज. यावेळचा फटका फसला आहे का पाहू शकाल. इथून मात्र झेल कॅरी केला जातोय आणि इथून मात्र चांगल्या पद्धतीने झेल देखील कॅरी केलाय. फलंदाज सागरच्या पारीचा अंत झालाय. स्वतःवरती निराश आहेत. अगदी निराश पावलाने परतीचा प्रवास अगदी सागर करत असताना अगदी बाद होण्याच्या अगोदर आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन खेळत होता. परंतु काय फलंदाजी केली. अगदी उपस्थित क्रीडा रसिकांची या सागरने मात्र मन जिंकली. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. कुणी हारलेला नाहीये. कुणी जिंकलेला देखील नाहीये. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. कोणी हारो कोणी जिंको परंतु क्रिकेटचा विजय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक दमदार आयोजन दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक भव्य दिव्य आयोजन वर्णाई वर्णे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही आमदार चषक ट्रॉफी आणि पहिली मॅच अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 4ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अगदी ज्या 2 धावा आपण पाहतोय ना बबलू त्या पेनल्टीच्या धावा दिल्या होत्या आणि वेळेला किती महत्त्व असतं ते आपण पाहतोय.
चला मोहपाडा टीमच्या कर्णधाराने मनोज झोरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम इथून ICU मध्ये दाखल झाल्या आहेत. दोन्ही टीमच्या फासण्या कशा दादा आता फास फूस पास फूस पास फूस. फटका चांगला आहे. एक टप्पा गिरीस चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानातून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मी माघारी फिरणार नाहीये हे सांगणारा हा या फलंदाजाचा फटका आपण पाहिला मित्रांनो. अगदी मोक्याच्या क्षणी आलेला चौकार आपण पाहिला. ठोक डीजे. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि वैभव आपण आपलं 100 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. तसेच चला वैभव आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज